झी 24 तास एक पाऊल पुढे। घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 44 रन्सनी पराभव केला। दिनेश कार्तिकचे झंझावाती 86 रन्स आणि रोहित शर्माच्या नॉट आउट तडाखेबंद 74 रन्सच्या जोरावर मुंबईने 209 रन्सचा मोठा स्कोर केला। त्यानंतर दिल्लीला 165 रन्सवरती रोखत ही लढत सहज जिंकली। वानखेड्यावर मुंबईचे बॅट्समन असे काही बरसले की दिल्ली डेअरडेव्हिल्सची पुरती वाताहत झाली आणि मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर तब्बल 44 रन्सनी विजय मिळवत पॉइंट टेबलमध्ये नंबर 1 पोझिशनवरही संयुक्तपणे झेप घेतली। प्रथम बॅटिंग करताना आयपीएल सीझन 6 मधील 209 रन्सचा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर मुंबईने केला। कॅप्टन रिकी पॉन्टिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 1 रनवर पॅव्हिलियनमध्ये परतले होते। मात्र त्यानंतर दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा या मुंबईच्या युवा शिलेदारांनी दिल्लीवर हल्लाबोल केला। दोघंही दिल्लीच्या बॉलर्सवर तुटून पडले। दिनेश कार्तिकनं तर तुफानी बॅटिंग करताना दिल्लीच्या बॉलर्सला सळो की पळो करून सोडलं। दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 132 रन्सची पार्टनरशिप केली। दिनेश कार्तिकनं 48 बॉलमध्ये 14 फोर आणि 2 सिक्सच्या जोरावर 86 रन्स तडकावून काढले, तर रोहितनं 50 बॉलमध्ये 4 फोर आणि 5 सिक्सच्या जोरावर नॉट आउट 74 रन्सची झंझावाती खेळी साकारली। अंबती रायडूनही 24 रन्सची झटपट खेळी करताना मुंबईला द्विशतक पूर्ण करून दिलं। 210 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातही अडखळतीच झाली। युवा उन्मुक्त चंद शून्यावर तर कॅप्टन जयवर्धने 3 रनवर आउट झाला। त्यानंतर डेव्हिड वॉर्नरचे 61 रन्स आणि मनप्रीत जुनेजाचे 49 रन्स सोडले, तर दिल्लीची टीम मुंबई समोर साफ निष्प्रभच ठरली। त्यामुळे दिल्लीला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, तर वानखेड्यावर मुंबईनं 2 दिवस अगोदरच विजयी गुढी उभारली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।